इयत्ता 12वी विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन प्रकरण पहिले व्यवस्थापनाची तत्वे। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती, आपली मैत्रीण, मित्र, नातेवाईक यांचा सरप्राईज बर्थडे साजरा करावयाचा असेल तर आपण सगळेजण मिळून कोणी काय काय करायचे, काय काय आणायचे हे ठरवतो। हे ठरवणे म्हणजेच आपण कार्यक्रमाचे नियोजन करतो। यालाच आपण करावयाच्या कामाचे व्यवस्थापन असे म्हणतो। आपल्या दैनंदिन जीवनात जसे व्यवस्थापनाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे व्यवसायात व्यवस्थापनाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या आपल्या अभ्यासक्रमात आपण 8व्या प्रकरणात व्यवस्थापनाची ओळख यामध्ये व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या तसेच वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाचे विविध स्तर आणि व्यवस्थापन हे कला, शास्त्र की पेशा आहे याचा देखील चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे। यामुळे तुम्हाला व्यवस्थापनाबद्दल भरपूर माहिती मिळाल्याने व्यवसायात व्यवस्थापन कोण, कसे आणि कशासाठी करतो याची साधारण कल्पना आली असेल। व्यवसायात यंत्रसामुग्री, साहित्य आणि पैसा याबरोबरच व्यवस्थापन हे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक असते। व्यवस्थापनात संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्धारित केली जातात आणि संघटना कशा पद्धतीने काम करेल याबद्दल निर्णय घेतले जातात। व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचा समावेश उत्पादन घटक म्हणून केला जातो। यामुळे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय व नियंत्रण अशा व्यवसाय संघटनेच्या सर्व कार्यांमध्ये सुसंवाद साधला जातो आणि यालाच व्यवस्थापनाची कार्य असे म्हणतात। अशी कार्य पार पाडण्यासाठी ज्या तत्वांचा वापर केला जातो त्या तत्वांचा अभ्यास आपण आपल्या इयत्ता 12वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापनातील पहिले प्रकरण व्यवस्थापनाची तत्वे यामध्ये पाहणार आहोत। व्यवसायामध्ये जेव्हा व्यवस्थापन केले जाते तेव्हा विविध तज्ज्ञांनी, व्यवस्थापकांनी आपल्या अनुभवातून जी व्यवस्थापनाची तत्वे मांडली आहेत याचा वापर करून व्यवस्थापन केले जाते। आता व्यवस्थापन तत्वे म्हणजे काय ते पाहू। व्यवस्थापन तत्वे यामध्ये 2 शब्द आहेत। व्यवस्थापन याचा तुम्ही इयत्ता 11वीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे। दुसरा शब्द म्हणजे तत्व। तत्व किंवा तत्वे म्हणजे सत्य, वास्तविक स्वरूप, वस्तुस्थिती। तत्व म्हणजे प्रिन्सिपल। तत्व म्हणजे साधारण त्या गोष्टींना जगाने मान्यता दिलेली असते, ती साधारण सर्वत्र सारखीच असतात। तत्व म्हणजे कोणत्याही परिस्थितीत लागू होणारे नियम। तत्वे म्हणजे तंत्रे असे देखील आपल्याला म्हणता येईल। एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने ध्येय प्राप्त करताना विविध गोष्टी, तंत्र, युक्ती, यंत्रणांचा वापर केला जातो आणि त्यातील काही तंत्रे ही जगाने मान्य केलेली असतात। म्हणजेच त्या तंत्रांना, त्या गोष्टींना वैश्विक मान्यता असते आणि यालाच तत्वे असे म्हणतात। व्यवस्थापनात देखील व्यवस्थापक संस्थेची कार्य विशिष्ट पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अशा मार्गदर्शक तंत्रे किंवा तत्वांचा वापर करतो, ज्यामुळे व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये योग्य निर्णय घेण्यास मदत होते व संघटनेचे ध्येय साध्य होते। तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते, अशी देखील तत्वाची व्याख्या करता येईल। म्हणजेच जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीने परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात। ती सर्वत्र लागू पडतात। या तत्वांच्या वापरामुळे व्यवस्थापकास चुका व शिका याप्रमाणे अनुभव येत नाही। उदाहरणार्थ, क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंमध्ये असलेल्या कौशल्य व क्षमतेनुसार खेळाची रचना व विभाजन केले जाते। म्हणजेच खेळामध्ये तुम्ही पाहिले असेल, क्रिकेटमध्ये काही खेळाडूंना बॅटिंग चांगल्या प्रकारे करता येते आणि काही खेळाडूंना बॉलिंग चांगली करता येते। म्हणजेच त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य व क्षमता यानुसार खेळाचे विभाजन केलेले असते। यालाच व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हणतात।
ते एक व्यवस्थापनाचे तत्व आहे. व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे मूलभूत सत्य सांगणारी विधानेच असतात. ही तत्वे व्यवस्थापकाला निर्णय घेण्यासाठी मदतच करतात. व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे व्यवस्थापन करताना उपयोगात येणारे अलिखित नियम. व्यवस्थापनात अचूक परिणाम होण्यासाठी व्यवस्थापन शास्त्र शुद्धपणे करावे लागते. व्यवसायात कामगार किंवा कर्मचाऱ्यांनी समूहात काम करत असताना किंवा त्यांनी करावयाच्या काम व कामासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी, वर्तन व वर्तनासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे तयार केलेली आहेत. ही तत्वे वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत मार्गदर्शनही करतात व लागूही होतात. या तत्वांच्या वापरामुळे किंवा त्यांचा अवलंब केल्यामुळे संस्थेच्या संसाधनांची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढविण्यास मदत होते. त्यासाठीच त्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. तसेच ही तत्वे वरिष्ठ, हाताखालील कर्मचारी आणि संस्था किंवा संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये चांगला समन्वय निर्माण करण्यास भर देतात. व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये ज्या तत्वांचा उपयोग केला जातो त्या तत्वांचे स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. या तत्वांच्या स्वरूपामध्ये एकूण 7 मुद्द्यांचा आपणास अभ्यास करावयाचा आहे, ज्यामध्ये 1. सार्वत्रिक उपयोग, 2. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे, 3. सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात, 4. लवचिकता असते, 5. वर्तणुकीशी संबंधित, 6. कार्यकारण संबंध, 7. सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. अशा एकूण 7 मुद्द्यांचा समावेश आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे सार्वत्रिक उपयोग, सगळीकडे उपयोग. व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत, म्हणजेच ही तत्वे कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या व्यावसायिक संघटनांना लागू पडतात. जगात विकसित, विकसनशील तसेच अविकसित देशांमध्ये ही तत्वे विविध व्यवसायांमध्ये वापरली जातात. तसेच व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो, तो एकल व्यापारी असेल, भागीदारी संस्था, सहकारी संस्था किंवा खाजगी संस्था किंवा खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी असो, कुठल्याही व्यवसायामध्ये ही तत्वे वापरली जातात. परंतु त्यांच्या परिणामात मात्र बदल होऊ शकतो. व्यवसायाचा आकार, प्रकार व स्वरूपानुसार तत्वांचे उपयोजन म्हणजेच उपयोजनातही बदल करणे शक्य असते. उदाहरणार्थ, एखादे किराणा मालाचे दुकान असेल तर तेथे कामाचे वाटप करता येणार नाही, परंतु तिथे मोबदला तत्व, शिस्तीचे तत्व जास्त परिणामकारक ठरेल. जास्त मोबदल्याच्या अपेक्षेने व्यापारी किंवा दुकानदार जास्त मेहनत करेल, काम करेल आणि त्याचा परतावा म्हणून त्याचा नफा वाढेल. तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू पडतात. वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत ही तत्वे लागू होतात. तत्वे सर्व परिस्थितीत सर्व ठिकाणी लागू होऊ शकतात. म्हणून व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहे हे स्पष्ट होते. यानंतर पुढील मुद्दा आहे 2. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. विविध तज्ज्ञांनी बनवलेली ही व्यवस्थापनाची तत्वे व्यवसायात प्रत्यक्ष व्यवस्थापन करताना व्यवस्थापकाला मार्गदर्शन करतात. व्यवसाय करत असताना, व्यवसायातील व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापक किंवा मालकाला कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी ही तत्वे त्याला उपयुक्त ठरतात. जसे की एखाद्या फॅक्टरीमध्ये कामगारांकडून ठरलेल्या कामांच्या तासांपेक्षा जास्त काम करून घेण्याची गरज पडल्यास त्या जास्तीच्या कामाचे पैसे म्हणजेच ओव्हरटाईमचे पैसे दिल्यास कामगार आनंदाने काम करण्यास तयार होतात. म्हणजेच इथे योग्य मोबदला हे तत्व व्यवस्थापकाला मार्गदर्शन करते. तसेच ज्यावेळी कामाच्या ठिकाणी एखाद्या कामगाराला एका अधिकारी व्यक्तीकडून एखादे काम सांगितले जाते, म्हणजेच एखादी जबाबदारी दिली जाते, ते काम पूर्ण करण्याची, त्यावेळी त्या व्यक्तीला, त्या कामगाराला त्या जबाबदारीबरोबरच त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्या कामाशी संबंधित अधिकारही द्यावे लागतात. इथे व्यवस्थापकाला अधिकार व जबाबदारीचे तत्व मार्गदर्शक ठरते.
व्यवस्थापकाला व्यवस्थापन करत असताना व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी देखील किंवा अडचणींची वेळ हाताळण्यासाठी देखील ही तत्त्वे अतिशय उपयोगी पडतात. फक्त कोणत्या वेळी कोणते तत्त्व वापरणे योग्य ठरेल हे संघटनेचा आकार, परिस्थिती, स्वरूप यावर अवलंबून आहे. व्यवस्थापक या तत्त्वांचा अभ्यास करून त्याचा उपयोग करू शकतो आणि आपल्या व्यवसायात नफा तसेच व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. यानंतर तिसरे व्यवस्थापनाचे स्वरूप आहे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात. विविध तज्ज्ञांनी तयार केलेली तत्त्वे ही संशोधनातून विकसित केलेली आहेत. ही तत्त्वे विकसित करण्यापूर्वी पद्धतशीर निरीक्षणे आणि प्रयोग केलेले आहेत. जसे आपण विज्ञानाचे प्रयोग प्रयोगशाळेमध्ये केले आणि त्यावरून काही निष्कर्ष सिद्ध झाले, तसेच ही तत्त्वे मानवी वर्तणूक व परिणाम यांची निरीक्षणे करून केलेली असतात आणि ती वापरात आणलेली असतात. व्यवस्थापन हे सांघिक काम व समूह कार्य असल्याने समूहातील मानवी वर्तणुकीचे निरीक्षण करून ही तत्त्वे तयार केली गेलेली आहेत. कामगारांवर अशी तत्त्वे वापरून त्यांचे निरीक्षण करून ही तत्त्वे विकसित केली गेलेली आहेत. उदाहरणार्थ, हेनरी फयोल यांनी सांगितलेल्या समानतेचे तत्त्व या तत्त्वाप्रमाणे व्यवस्थापनाने किंवा व्यवसायाने सर्व सेवक वर्गाला, कामगारांना दयाळू, रास्त, वाजवी आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. अशी वागणूक दिल्याने निरीक्षणाअंती असे लक्षात येते की समानतेच्या वागणुकीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये मनोधैर्य उंचावले आहे व त्यांची संघटनेप्रती आपुलकीची भावना वाढीस लागली आहे आणि याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो आणि त्यांची कामाची कार्यक्षमता वाढल्याने त्याचा परिणाम व्यवसायाच्या नफ्यावर होतो. यानंतरचा चौथा मुद्दा आहे लवचिकता असणे. व्यवस्थापनाची तत्त्वे लवचिक असतात. ही तत्त्वे व्यवस्थापक जेव्हा व्यवसाय करतो किंवा व्यवसायात वापरतो तेव्हा तो त्यात गरजेनुसार, परिस्थितीनुसार बदल करतो किंवा सुधारणा करतो. संघटनेची व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. त्याप्रमाणे व्यवस्थापक या तत्त्वांमध्ये बदल किंवा सुधारणा करतो. म्हणजेच ही तत्त्वे लवचिक आहेत हे लक्षात येते. जसे की एखादे किराणा मालाचे दुकान एखाद्या व्यक्तीने सुरू केले आणि कालांतराने ते दुकान चांगले चालत असल्याने, भरपूर नफा मिळाल्याने दुकानदार किरकोळ विक्री करण्याऐवजी घाऊक व्यवसाय म्हणजेच मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करण्याचे ठरवतो. त्यावेळी त्याला आपल्या दुकानात कामासाठी कामगार ठेवून कामाचे विभाजनाचे तत्त्व वापरावे लागेल व त्या कामगारांना जबाबदारीबरोबर अधिकारही द्यावे लागतील. व्यवस्थापनाची तत्त्वे ही साचेबंद विधाने नसून ती परिस्थितीनुसार वापरता येतात व गरजेप्रमाणे या तत्त्वांमध्ये योग्य ते बदल करणे शक्य असते. यानंतर स्वरूपातील पाचवा मुद्दा आहे वर्तणुकीशी संबंधित तत्त्व. व्यवसायामध्ये ज्यावेळी व्यवस्थापक व्यवस्थापन करीत असतो म्हणजेच तो इतरांकडून, समूहाकडून, गटाकडून काम करून घेत असतो, संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करून घेत असतो. असे करताना कामगारांच्या वर्तणूक किंवा वागणूक किंवा काम करण्याच्या क्षमता यांवर तो नियंत्रण ठेवत असतो. कामगाराने कामाच्या तासांमध्ये किंवा काम करताना जास्तीत जास्त कार्यक्षमपणे कसे काम करेल यासाठी तो प्रयत्न करतो आणि हे करत असताना व्यवस्थापकाला ही तत्त्वे उपयोगी पडतात. जसे की योग्य मोबदला या तत्त्वाप्रमाणे व्यवसायाने कामगारांना कामाचे योग्य वेतन दिले पाहिजे. ते काम अधिक कार्यक्षमतेने, आनंदाने करतात. समान न्यायाचे तत्त्व या तत्त्वाप्रमाणे सर्व कामगारांना कामाच्या ठिकाणी सारखीच वागणूक दिल्याने ते सर्व कामे आनंदाने व आवडीने करतात. म्हणजेच ही तत्त्वे वर्तणुकीशी संबंधित आहेत. मानवी व इतर साधन संपत्तीचा इष्टतम वापर करून किमान अपव्ययात कमाल नफा मिळवण्याचे व्यवस्थापनाचे ध्येय असते. परंतु मानवी स्वभावातील गुंतागुंतीमुळे व्यवस्थापनाच्या अडचणी दूर करून ही तत्त्वे मानवी वर्तणुकीवर अपेक्षित बदल करण्यासाठी निर्माण केलेली आहेत. यानंतर स्वरूपातील सहावा मुद्दा आहे कार्यकारण संबंध. तत्त्वांच्या स्वरूपातील
या मुद्द्यामध्ये व्यवसायामध्ये व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापक कामगारांकडून काम चांगल्या प्रकारे योग्य वेळी योग्य प्रकारे करून घेण्यासाठी या तत्वांचा वापर करत असतो. जर कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण म्हणजेच योग्य हवा, पिण्याच्या पाण्याची सोय, योग्य प्रकाश, स्वच्छतागृहे अशा आवश्यक सुविधा नसतील तर त्याचा म्हणजेच कामगारांच्या कामावर त्यांचा परिणाम होणार आणि कामगारांची उत्पादन क्षमता कमी होऊन त्याचा नफ्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणजेच जर कामाच्या ठिकाणी सुव्यवस्थेचे शिस्तीचे तत्व वापरले असेल तसेच कामगारांमध्ये संघभावना, समूह हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व अंमलात आणले असेल तर व्यवसायाच्या नफ्यात नक्कीच वाढ होईल. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठीचा आधार आहेत. ती एखाद्या परिणामाचे कारण निश्चित करतात. तत्वे कारण आणि परिणाम यांच्यामधील संबंध दर्शवतात. यानंतर स्वरूपातील 7वा मुद्दा आहे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. व्यावसायिक किंवा व्यवस्थापन करताना ही व्यवस्थापनाची तत्वे वापरून कामगारांकडून काम करून घेतात व व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करतात. परंतु असे करताना व्यवस्थापनाची ही सगळी तत्वे महत्त्वाची आहेत. यामध्ये व्यवस्थापक आपल्या स्वार्थापोटी किंवा नफ्यापोटी काहीच तत्वांचा वापर करत असेल तर त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. कोणत्याही एका तत्वाला दुसऱ्या तत्वापेक्षा जास्त महत्त्व देता येणार नाही, अन्यथा त्याचा परिणाम दिसून येणार. जसे की कामाचे विभाजन न करता एकाच व्यक्तीला अनेक व्यक्तींकडून एकाच वेळी अनेक कामे सांगून पगार वाचवण्याचा प्रयत्न केल्यास ती व्यक्ती एकाच वेळी अनेक कामे योग्य प्रकारे योग्य वेळी करू शकत नाही. तसेच आदेशातील ऐक्यवाक्यता हे तत्व देखील तेवढेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ती व्यक्ती अनेकांच्या सूचना, अनेकांची कामे एकाच वेळी करू शकणार नाही. व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप साचेबंद किंवा निरपेक्ष नसते. सर्व प्रसंगांमध्ये विचार न करता अशी तत्वे लागू करता येत नाहीत. व्यवसायाचा आकार, स्वरूप व गरजा लक्षात घेऊन मगच ती लागू केली पाहिजे. म्हणूनच व्यवसायात व्यवस्थापकाने व्यवस्थापन करत असताना सर्व तत्वांचा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर केल्याने संघटनेची उद्दिष्ट योग्य वेळी योग्य प्रकारे पूर्ण करता येतील. यावरून व्यवस्थापनाची तत्वे ही सामाजिक शास्त्राची तत्वे आहेत. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्वे बदलून अथवा सुधारून वापरता आणली जातात. ही रसायनशास्त्र किंवा गणित विज्ञानासारखी परिपूर्ण नसतात. अशा प्रकारे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप सांगता किंवा स्पष्ट करता येईल. धन्यवाद.